Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edu on Tips. And आजपासून एक आपण नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत, दॅट इज द मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ओके, अगेन दिस इज वन ऑफ द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स. त्यातून ऑलमोस्ट दरवर्षी मिनिमम 4 ते 5 तरी क्वेश्चन येतात. मॅक्सिमम किती जाऊ शकतात, परंतु मिनिमम 4-5 तरी क्वेश्चन येतात. आणि हा थोडासा बऱ्याच स्टुडंटला म्हणजे हा टॉपिक समजत नाही, म्हणजे काही कळतच नाही की बाबा काय चाललं आहे, नेमकं काय, कसे क्वेश्चन येतात काय. आय होप की आपल्या या लेक्चर म्हणजे जेवढे काही लेक्चर्स होतील, आय डोंट नो यावरती किती लेक्चर होतील, काय होतील, किती वेळ लागेल, किती ड्युरेशनचं एखादं लेक्चर असेल, एखादं लेक्चर कमी ड्युरेशनचं पण असेल, किंवा एखादं लेक्चर खूपच लेंथी पण होऊ शकते. आय डोंट नो, बट आय विल ट्राय माय बेस्ट की तुम्हाला एकदा ह्यातलं हे लेक्चर बघितलं की ह्यानंतर तुम्हाला असं राहू नये की बाबा म्हणजे त्या टॉपिकमध्ये काय डाऊट नाही राहिला पाहिजे. आय होप की आय विल ट्राय माय बेस्ट. ओके, एकदा येऊन लेक्चर अटेंड करून बघा, जर तुम्हाला समजलं देईन. ओके, अदरवाईज यू कॅन स्किप, नो इश्यू. फक्त थोडंसं काय म्हणतात, थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून लेक्चर बघा, कारण हा थोडासा टॉपिक थोडासा म्हणण्यापेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे हा. परत मोलिक्युलर बेसिसचे टॉपिक जे ह्याच्या अगोदरचं प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स, हे 2 टॉपिक जे आहेत ना, कसे एकदम असे इम्पॉर्टंट आहेत. तो टॉपिकसुद्धा एकदम आपण पूर्ण परफेक्टपणे कवर केला आहे. आय होप की त्याच्यामध्ये सुद्धा काय डाऊट नसेल. आणि आपल्या ह्या लेक्चरनंतरसुद्धा ह्या टॉपिकमध्ये तुम्ही एकदम या टॉपिकवरती मास्टरी कराल. आय होप. लेट्स स्टार्ट. जास्ती बोलण्याने काही नसतं. आय बिलीव्ह ऑन ॲक्शन्स. ओके, लेट्स स्टार्ट अगेन. वेलकम टू द चॅनल एड्यू ऑन टिप्स अँड लेट्स स्टार्ट इट. काय म्हणताय, इन द प्रिव्हियस चॅप्टर, ह्या चॅप्टरची आपण ईच अँड एव्हरी लाईन एकदम क्लिअरपणे कवर करणार आहोत. कारण या चॅप्टरमध्ये म्हणजे ईच अँड एव्हरी लाईन करणं महत्त्वाचं. ओके, राईट. इन द प्रिव्हियस चॅप्टर, आजचं हे जस्ट इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. अजूनमधून काही क्वेश्चन वगैरे यायचे चान्सेस कमी आहेत. जस्ट तुम्हाला जर अटेंड करायचं असेल, यू कॅन अटेंड और यू कॅन स्किप, नो इश्यू. बट एखादा काही पॉईंट असा असेल, देन you can take it or you can read also. Just today's lecture will be just an introductory lecture. Okay, introduction, I am writing here, introduction. Okay, introduction, right. In the previous chapter you have learned inheritance patterns and the genetic basis of such patterns. Okay, at the time of Mendel, the nature of those factors regulating the patterns of inheritance was not clear. जे मेंडेलच्या टायमिंगला क्लिअर नव्हतं वगैरे सांगितलं. ओव्हर द नेक्स्ट 100 years the nature of putative genetic material was investigated, culminating the realization of DNA, deoxyribonucleic DNA is the genetic material वगैरे हे सगळं प्रूव्ह झालं, हे सगळं सांगितलं आहे. ऑर्गॅनिझम क्लास सगळं DNA अँड RNA आर द 2 types ऑफ न्यूक्लिक ॲसिड फाउंड इन लिव्हिंग सिस्टम. ओके, ठीक. म्हणजे लिव्हिंग सिस्टममध्ये DNA अँड RNA हे 2 types ऑफ जेनेटिक मटेरियल आहे. DNA अँड RNA. ओके, DNA अँड RNA आर 2 types ऑफ. DNA म्हणजे डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड, रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, रायबोन्यूक्लिक ॲसिड अँड डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. DNA acts as genetic material in most of the organism. RNA genetic material in some viruses. ही जी आहे ना, मोस्टमध्ये असते. आणि ही कशामध्ये असते, दॅट इज सम व्हायरस. ओके, सम व्हायरस, दॅट्स ऑल. मोस्टली फंक्शन्स ॲज अन मेसेंजर, म्हणजे ही कमी हे आणि मेसेंजर म्हणून काम करते हे जास्ती. ओके, मेसेंजर. ओके, राईट. RNA हॅज ॲडिशनल रोल्स ॲज वेल ॲज, म्हणजे RNAकडे दुसरे काही रोल्सच असतात. इट फंक्शन्स ॲज अन ॲडॅप्टर. RNAचे रोल्स लिहूया आपण इथं. ॲडॅप्टर म्हणून सुद्धा काम करते, पर स्ट्रक्चरल अँड इन सम केसेस कॅटालायटिक मॉलिक्युल. ओके, कॅटालायटिक मॉलिक्युल म्हणून सुद्धा काम करते.
ओके, कॅटालायटिक मॉलिक्यूल म्हणून सुद्धा काम करते. इन क्लास 11th यू हॅव ऑलरेडी लर्न्ड द स्ट्रक्चर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन द वे. ही सगळं आपण बघितलं ऑलरेडी. चॅप्टर वी आर हां, आता ह्या चॅप्टरमध्ये काय बघणार आहोत, डिस्कस द स्ट्रक्चर ऑफ DNA and its replication, the process of making RNA from DNA, the genetic code determines the sequence of amino acids and proteins. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ DNAचं स्ट्रक्चर बघणार आहोत, परत त्याचं रेप्लिकेशन वगैरे कसं होतं हे बघणार आहोत, परत प्रोसेस ऑफ मेकिंग RNA फ्रॉम DNA म्हणजे DNAपासून RNA कसा बनतो आहे ह्याची सगळी प्रोसेस आपण बघणार आहोत. परत त्यानंतर दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, DNAपासून जो RNA बनतो दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. अँड द जेनेटिक कोड दॅट डिटरमाइन द सिक्वेन्स. प्रोटीनमध्ये जो हे होतं दॅट इज कॉल्ड ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलेशन वगैरे बघणार आहोत. आणि एलिमेंटरी बेसचं रेग्युलेशन. ओके, द डिटर्मिनेशन ऑफ कंप्लीट न्यूक्लियोटाइड इन ह्यूमन जीनोम लास्ट डिकेड genomics. In the last section, the essential of human genome sequence and its will be discussed. म्हणजे ह्युमन जिनोम वगैरे सुद्धा बघणार आहोत. ओके, ज्यामध्ये टुडेज लेक्चर वॉज जस्ट अन इंट्रोडक्टरी लेक्चर. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये काय करणार आहोत तर आपण जे DNA पासून RNA कसं बनणार, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, परत DNAचं काय म्हणतात स्ट्रक्चर, परत त्याचं रेप्लिकेशन कसं होतं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. परत शेवटला DNA फिंगरप्रिंटिंग, परत त्यानंतर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी पण बघणार आहोत. आणि यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये काय आपण बघितलं तर दॅट इज की DNA अँड RNA आर द मोस्ट जेनेटिक मटेरियल. आणि DNA जो असतो तो मोस्टलीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये DNAच प्रेझेंट असतो. RNA जो असतो ना काही व्हायरसमध्ये प्रेझेंट असतो. आणि हा मोस्टली मग मेसेंजर म्हणून काम करतो, काही वेळेस ॲडॅप्टर म्हणून काम करतो, कॅटालायटिक मॉलिक्यूल म्हणून सुद्धा काम करतो. ओके, आय होप की आजचं लेक्चर समजलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये एवढं जास्ती काय इम्पॉर्टंट असं काय नव्हतं, तरी आय होप की तुमचे काय डाऊट्स वगैरे असतील आणि ह्या टॉपिकनंतर म्हणजे आपला हा टॉपिक झाल्यानंतर ह्या टॉपिकमध्ये काय डाऊट राहायला नाही पाहिजे. ओके, लेट्स रॉक और लेट्स मास्टरी ऑन दिस टॉपिक फ्रॉम नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक यू सो मच. बाय बाय.